शेतकरी मित्रांनो, प्रत्येकानाच अपेक्षा लागली आहे की जे राज्य शासनानं कर्जमाफी जाहीर केलेली आहे त्या कर्जमाफीमध्ये अल्पभूधारक व बहुभूधारक शेतकऱ्यांना दोन्हींनाही लाभ मिळणार का? खूप सारे प्रश्न कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या समोर पडलेले आहेत. कारण प्रत्येकानाच उत्सुकता लागलेली आहे की आपण या कर्जमाफीत सापडू की नाही सापडू. कारण राज्य शासनाकडून फक्त कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे, परंतु त्याचे नियम, अटी, निकष जे आहेत ते अजून राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेले नाही आहेत. परंतु अशा प्रत्येक प्रश्नाची उकल आपण प्रत्येक अशा व्हिडिओमध्ये घेणार आहोत शेतकरी मित्रांनो, जेणेकरून योग्य ती अपडेट घेऊन शेतकऱ्यापर्यंत चांगली बातमी कशी देता येईल. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अल्पभूधारक व बहुभूधारक या दोन्हीही शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार का याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. कारण खूप शेतकऱ्यांना 5 एकर जमीन असते, खूप शेतकऱ्यांना 5 एकरच्या वरी जमीन असते, खूप शेतकऱ्यांना 5 एकरच्या आत, अति अल्पभूधारक 2.5 एकरच्या आत असे खूप शेतकरी राज्यामध्ये आहेत. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं गेलं शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त हे शेतकरी अल्पभूधारक आहेत. कारण घरामध्ये जमिनी असतात आणि त्या जमिनी जास्तीत जास्त फोड करण्याची प्रक्रिया आता जास्त शेतकऱ्यांची झाल्यामुळं जे बहुभूधारक क्षेत्र होतं ते बहुभूधारक क्षेत्र वरचीवर कमी होत आहे. परंतु जास्तीत जास्त आता सध्या जर पाहायला गेलं तर अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढलेली आहे व बहुभूधारक शेतकरी खूप कमी राहिलेले आहेत. परंतु आता राज्य शासनाकडून 2 लाख रुपये कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे. परंतु नियम, अटी, निकष जे आहेत त्याच्यामध्ये अल्पभूधारक आणि बहुभूधारक हा काय विषय आहे का? कारण माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2-4 वेळेस पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेलं होतं की आम्ही नियम, अटी, निकष लावताना अल्पभूधारक शेतकरी जास्त प्रमाणात घेऊ, अशा काही गोष्टी केलेल्या होत्या. मग आता सध्या खूप शेतकऱ्यांना असं वाटते की अल्पभूधारक मी आहे, घरात एक बहुभूधारक आहे, मग अल्पभूधारकाचं कर्ज माफ होणार का, बहुभूधारकवाल्याचं कर्ज माफ होणार की नाही, या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. तर माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांनी काही गोष्टी जरी उघड सध्या जरी करत नसले तरी एक गोष्ट मात्र आज त्यांच्या तोंडून आलेली आहे शेतकरी मित्रांनो. काल पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट केले. कारण जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला की अल्पभूधारक आणि बहुभूधारक, तर शेतकरी मित्रांनो या गोष्टीमध्ये राज्य सरकार थोडं ढिलाई सोडू शकतं आणि त्याबाबतचीच अपडेट स्वतः माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी स्पष्ट केलं की आम्ही कर्जमाफी करताना अल्पभूधारक आणि बहुभूधारक असा फरक अजून तरी काय केलेला नाही. म्हणजे करू शकतात, परंतु त्यांच्या बोलण्याहून हे स्पष्ट होतं, त्यांची बॉडी लँग्वेज अशी सांगत होती की या कर्जमाफीमध्ये अल्पभूधारक आणि बहुभूधारक या गोष्टी केल्या जाऊ शकणार नाहीत. कारण मुख्यमंत्र्यांनी बोलताना स्पष्ट काय केलं की आम्ही फक्त 2 लाखापर्यंतची कर्जमाफी करणार आहोत. त्यामुळं बहुभूधारकाचंही कर्ज जर 2 लाखापर्यंत असेल तेही माफ करू, अल्पभूधारकाचंही कर्ज 2 लाखापर्यंत असेल तर तेही माफ करू. म्हणजे त्यांनी कर्जमाफीचा आकडा फायनल ठेवून अल्पभूधारक आणि बहुभूधारक या गोष्टी विचारात न घेण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकतं. कारण त्यांच्या बोलण्यावरून हे स्पष्ट आहे. आता त्यांनी स्पष्ट उल्लेखच केल्यामुळं आता ह्याच्यातून हे स्पष्ट होते शेतकरी मित्रांनो की अल्पभूधारक आणि बहुभूधारक हा विषय या कर्जमाफीमध्ये 99% नसेल. त्यामुळे खूप शेतकऱ्यांना चिंता होती की मी बहुभूधारक आहे, माझं कर्ज इतकं आहे, मग मला माफी मिळेल का नाही. तर शेतकरी मित्रांनो, जे बहुभूधारक शेतकरी आहेत त्यांना चिंता करण्याची गरज नाही आहे. कारण या सध्याच्या माननीय मुख्यमंत्री यांच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होते की याच्यामध्ये या कर्जमाफीत अल्पभूधारक आणि बहुभूधारक हा विषय घेतला जाणार नाही आहे, 99% घेतला जाणार नाही आहे. कारण त्यांनी कर्जाच्या आकड्याची मर्यादा केलेली आहे. त्यामुळे शेतीच्या आकड्याची मर्यादा यामध्ये नसेल, यावरून हे स्पष्ट होतं. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना बहुभूधारक शेतकरी आहेत, अल्पभूधारक शेतकरी आहेत, त्यांना असं वाटत होतं की माझं अल्पभूधारक बहुभूधारक असा विषय करून कर्जमाफीतून वगळले जाऊ शकतात का, तर तो विषय आजच्या कर्जमाफीमध्ये येईल अशी 99% गॅरंटी नाही शेतकरी मित्रांनो. हे खुद माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलेलं आहे की अल्पभूधारक आणि बहुभूधारक हा विषय आम्ही घेणार नाही. कारण बहुभूधारक आणि अल्पभूधारक 5 एकरच्या आतील हा अल्पभूधारकच असतो. जास्तीत जास्त शेतकरी अल्पभूधारकच आहेत आणि 5 एकरच्या आतील शेतकरी घेतले जातील. आणि त्याचबरोबर त्यांनी बोलताना हेही स्पष्ट केलं, आम्ही आकडा 2 लाखाचा केल्यामुळं अल्पभूधारक असो अथवा बहुभूधारक असो याच्यामध्ये या गोष्टी विचारात घेतल्या जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सध्या तर आम्ही असा नियम केला नसल्याचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत. त्यामुळं
राज्यातील जे शेतकरी भूभूधारक आहेत त्यांना चिंता होती की त्यांचं कर्ज माफ होईल की नाही, तर त्यांचं कर्ज माफ होण्याची दाट शक्यता आहे. कारण खूप शेतकरी 10 एकर 20 एकर 25 एकरवाले आहेत, अशाही शेतकऱ्यांची या कर्जमाफीमध्ये कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे आता जरी पत्ते खुले झालेले नसले तर जी आर आल्यानंतर या गोष्टी स्पष्ट होतील. परंतु अल्पभूधारक आणि बहुभूधारक हा जो फरक आहे, हा फरक येणाऱ्या कर्जमाफीत नसेल. तो सरसगट 2 लाखापर्यंत सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाऊ शकते. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. खूप शेतकरी आहेत बहुभूधारक, त्यांना चिंता होती की मग आम्हाला कर्जमाफी मिळेल की नाही, तर निश्चित ते कर्जमाफीमध्ये सापडू शकतात. जी आर आल्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतीलच. परंतु माननीय मुख्यमंत्री यांच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होते की अल्पभूधारक आणि बहुभूधारक हा फरक या कर्जमाफीत केला जाणार नाही. अल्पभूधारकाची कर्जमाफी केली जाईल व बहुभूधारकाची कर्जमाफी केली जाईल, हे स्पष्ट त्यांच्याकडून मिळाले. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.